तर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाची तयारी सुरू आहे। 8 महिन्याआधीच ठाकरे गटाकडून पालिकेकडे परवानगीसाठी अर्ज करण्यात आलाय। तसंच स्थानिक विभाग प्रमुखांकडून 3 वेळा स्मरणपत्र देखील दाखल करण्यात आलं। येत्या 2-3 दिवसात आणखी एक स्मरणपत्र पाठवणार असल्याची माहिती आहे। याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात। गणेशोत्सव संपल्यानंतर शिवसैनिकांना ओढ लागते ती म्हणजे दसरा मेळाव्याची, आणि याच दसरा मेळाव्याची तयारी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे आहे ते या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाची परवानगी मिळावी यासाठी 8 महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेच्या विभागाकडे अर्ज करण्यात आलेला आहे। आणि जो 12 ऑक्टोबरला दसरा होणार आहे त्या दसऱ्या दिवशी आमचा मेळावा घेण्याच्या कारणास्तव जे आहे ते आम्हाला परवानगी देण्यात यावी असा पत्र जो व्यवहार जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून 8 महिन्यापूर्वी करण्यात आलेला आहे। तब्बल त्यानंतर 3 स्मरणपत्र देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जे आहे ते महानगरपालिकेला देण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर शिवसेना शिंदे गटाकडून जे आहे ते अजून एकही पत्र महानगरपालिकेला दिलेलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे ठाकरे गटाला यावर्षी परवानगी मिळेल अशी शक्यता जी आहे ती शक्यता वर्तवली जाते। यावर्षीचा दसरा मेळावा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की विधानसभा निवडणुका आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरून नक्की काय बोलणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।